एका महिलेचा जेव्हा नवरा मरतो, दुसऱ्या क्षणापासूनच आपण तिला विधवेचं नाव लावतो. हिसकावून घेतो आपण तिचे सर्व शृंगार. ती चुपचाप स्वीकारते तिच्या आयुष्याची हार. कुंकूवरचा हक्क ती गमावून बसते. टिकली लावण्याचे सुख देखील ती गपचूप नाकारते. अगं, हिरव्या बांगड्या नको घालूस, तुझ्या नवऱ्याला त्रास होईल. गजरा लावू नकोस, जोडवी घालू नकोस, नाहीतर त्याला मुक्ती कशी प्राप्त होईल. बाईचं आयुष्य किती ग्राह्य धरलं जातं. जसं समाज बोलेल तिला तसंच जगावं लागतं. महिलेला नवरा नसेल तर ती होते विधवा. पण जेव्हा पुरुषाची बायको मरते तेव्हा त्याला लगेच विचारतो, तू दुसरं लग्न करशील केव्हा. पुरुषांवर तर नाही लावत आपण समाज अशुभतेचा ठप्पा. मग महिलांनाच का म्हणतो, तुम्ही फक्त घरात रडत बसा. पुरुष मिरवतो त्याचे रंगबिरंगे कपडे बायको हयात नसताना. फक्त स्त्रीचेच कपडे होतात बेरंग तिचे सारे आयुष्य समोर असताना. तू विधवा आहेस, विधवेसारखीच जग. का असतो सर्वांचा तिच्याच मागे अट्टहास. पण पुरुष मात्र जगतो त्याचे आयुष्य विना बायकोचे बिनधास्त. नवरा नसलेली बाई, अपशकुनी असे तिचे अनेक नाव. आपण तिला विसरूच कुठे देतो तिच्या मनावर कोरलेले घाव.